हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमचा पण हेअरफॉल कंट्रोल होत नाही आहे का? फ्रीजमुळे हेअर मॅनेज होत नाही आहे, रोजच हेअर कोंब करताना हातामध्ये केस येत आहेत ना? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तुम्हाला माहिती आहे का, फक्त एक सिम्पल किचन इन्ग्रेडियंट्स तुमच्या हेअरफॉलला 80% कमी करू शकतो. आता एक्सपेन्सिव्ह प्रोडक्टची गरजच नाही आहे. लॉंग, स्ट्रॉंग आणि शायनी हेअरसाठी फक्त एकच गोष्ट पुरेशी असते आणि ट्रस्ट मी, तीच माझ्या हेअरसाठी गेम चेंजर ठरली आहे. ती गोष्ट म्हणजे मेथीदाणे. होय, मेथीदाणे. मेथीदाण्यापासून आज आपण बनवणार आहोत एक टोनर. मेथीमध्ये प्रोटीन प्लस निकोटिक ॲसिड असते, जे हेअर रूटला स्ट्रॉंग करतात, स्कॅल्प नरिश करतात आणि ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह करतात. मेथीमध्ये अँटीफंगल प्रॉपर्टीजमुळे स्कॅल्प क्लीनसुद्धा. रेग्युलर यूजमुळे हेअर हेल्दी आणि शायनी दिसतात. समर सीझनमध्ये तर हीटमुळे होणारा ड्रायनेस पण कमी करतात. तसेच व्हिटॅमिन B3मुळे डॅमेज फॉलिकल्स रिपेअर करायला मदत करतात. मेथी ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह करते, त्यामुळे स्कॅल्पमध्ये प्रॉपर ब्लड फ्लो मिळतो. त्यामुळे नवीन बेबी हेअर्स ग्रो होतात आणि ग्रोथला पण स्पीड इम्प्रूव्ह होते. आता आपण बघूया हे टोनर बनवायचे कसे. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 ते 3 चम्मच मेथीदाणे आणि 1 ग्लास पाणी. 1 ग्लास पाण्यामध्ये 2 ते 3 चम्मच मेथीदाणे रात्रभरासाठी भिजत ठेवायचे आहे. मेथी रात्रभर भिजत ठेवल्यावर तिच्या बियामध्ये मऊपणा येतो, आतले पोषक घटक जास्त सक्रिय होतात आणि शरीराला ते सहज शोषता येतात. रात्रभर पाण्यात ठेवल्यावर मेथीच्या बियामधून एक जेलसारखा पदार्थ बाहेर येतो. तसेच मेथीमधले प्रोटीन, आयर्न, निकोटिक ॲसिड हे स्कॅल्पला सहज मिळतात. केसांचा 90% भाग हा केराटिन या प्रोटीनपासून बनलेला असतो. जेव्हा केसामध्ये प्रोटीनची कमतरता होते तेव्हा केस पातळ होतात, लवकर तुटतात, ड्राय पण होतात. मेथीसारख्या नैसर्गिक घटकामध्ये प्रोटीन असल्यामुळे केस कमी तुटतात, जाड होतात आणि डॅमेज रिपेअरला पण सपोर्ट करतात. आयर्नसारख्या घटकामुळे स्कॅल्पला योग्य ऑक्सिजन पुरवठा होतो, हेअर ग्रोथ सायकल सुधारते, तसेच केस दाटसुद्धा दिसायला लागतात. तसेच निकोटिक ॲसिड म्हणजेच व्हिटॅमिन B3 जो रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करते, आपल्या स्कॅल्पमधील मायक्रो सर्क्युलेशन सुधारते, केसांच्या मुळांना पोषण मिळते, केसामध्ये नैसर्गिक शाईन येते आणि थिनिंग आणि डलनेस कमी होण्याससुद्धा मदत करते. मेथी ओव्हरनाईट पाण्यात भिजल्यानंतर हे पाणी आणि मेथीदाणे गॅसवर ठेवून घ्यायचे आहे आणि 8 ते 10 मिनटं उकळून घ्यायचे आहे. जेव्हा तुम्ही हे पाणी उकळायला ठेवता त्याच्यामध्ये तुम्ही एक्स्ट्राचे पाणी ॲड करू शकता, कारण आपल्याला हे पाणी उकळून अर्धं ठेवायचं आहे. जेव्हा पाणी जवळपास अर्धे होईल तेव्हा तुम्ही गॅस बंद करा आणि याला थंड झाल्यानंतर तुम्ही गाळून घ्या. एक प्रो टिप म्हणजे हे टोनर तयार झाल्यावर आपण याला स्टोअर करून सुद्धा ठेवू शकतो. एका स्प्रे बॉटलमध्ये भरून 7 दिवस तुम्ही हे फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. या टोनरचा रिझल्ट 100% मिळतो, फक्त तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवावी लागेल, कारण नॅचरल गोष्टीला वेळ द्यावा लागतो. अशा प्रकारे आपले इथं टोनर बनवून झालेले आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता पाण्याचा कलर किती चेंज झालेला आहे, म्हणजे मेथीच्या पूर्ण प्रॉपर्टीज आपल्या या पाण्यामध्ये आलेल्या आहेत. हे टोनर तुम्ही स्प्रे बॉटलमध्ये भरून केसांच्या मुळाशी स्प्रे करून घेऊ शकता किंवा लेन्थला सुद्धा वापरून घेऊ शकता. त्यामुळे केसामध्ये चांगल्या प्रकारे शाईन येते. पण तुम्हाला जर हे स्टोअरच करून ठेवायचे असेल तर तुम्ही स्प्रे बॉटलमध्येच ठेवा. मी व्हिडिओमध्ये पुढे दाखवते त्या पद्धतीने तुम्ही कॉटनच्या गोळ्याच्या मदतीने सुद्धा हे मुळांशी लावून घेऊ शकता. पण स्टोअर करायचे असेल तर स्प्रे बॉटलमध्ये स्टोअर करा. टोनर केसांच्या मुळाशी लावून झाल्यानंतर हलक्या हाताने स्कॅल्पची मसाज करायची. हे टोनर लावल्यानंतर त्याच दिवशी हेअर वॉश नाही करायचे. टोनरमुळे केस ओले होतात, ते असेच नॅचरली आपल्याला वाळवून घ्यायचे आहेत आणि चांगल्या प्रकारे वेणी घालून ठेवायची आहे. केस मोकळे ठेवायचे नाहीत आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही हेअर वॉश करून घ्या. तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक नक्की करा आणि मला कमेंटमध्ये या टोनर बाबतीतचा तुमचा एक्सपिरियन्स नक्की शेअर करा. या टोनरच्या बाबतीत तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारा आणि चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ मी बनवत राहील. या चॅनलवर असेच नॅचरल आणि सिम्पल असे हेअर केअर रूटीन मी शेअर करते. तुम्हाला पण असे सिम्पल हेअर केअर रूटीन बघायला आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ कुठेही मिस होऊ नये म्हणून या व्हिडिओला लगेच सेव्ह करून ठेवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.